नमस्कार. श्री स्वामी समर्थांच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम. आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. माझा आजचा व्हिडिओ असणार आहे गुरुपौर्णिमा या विषयावर. गुरुपौर्णिमेचे पारायण कसे करावे, त्यासाठी काय नियम व अटी असतील याविषयी. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे. गुरुपौर्णिमेचे पारायण कसे करावे, पारायणाची तयारी कशी करावी. पारायणाची तयारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ व सात्विक वस्त्रे परिधान करावीत, पूजास्थळ स्वच्छ ठेवावे, गुरु दत्त, श्रीपाद, श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती किंवा श्री स्वामी समर्थ आपल्या उपास्य दैवतेचे पूजन करावे, दीप, अगरबत्ती, फुले, नैवेद्य अर्पण करून संकल्प करावा. पारायण कसे करावे, ज्या ग्रंथाचे पारायण करणार आहात तो आदराने हातात घ्यावा. शक्य असल्यास एकाच ठिकाणी बसून वाचावे. स्पष्ट उच्चाराने आणि मन एकाग्र ठेवून वाचावे. मध्ये अनावश्यक गप्पा, मोबाईलवर किंवा इतर व्यत्यय टाळावेत. पारायण पूर्ण झाल्यावर आरती, प्रार्थना आणि गुरुचे स्मरण करावे. शक्य असल्यास प्रसाद वाटावा. पारायणातील नियम: सात्विक आहार घ्यावा, खोटे बोलणे, राग, निंदा, वादविवाद टाळावेत. मद्य, मांसाहार, तंबाखू याचा त्याग करावा. मग वाणी आणि आचरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा. श्रद्धा आणि भाव हेच सर्वात मोठे नियम आहेत. मासिक धर्माच्या काळात काय करावे, या विषयात वेगवेगळ्या परंपरांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. काही परंपरांमध्ये स्त्रिया त्या काळात प्रत्यक्ष पूजा किंवा पारायण करत नाहीत आणि असे सगळीकडे असते. शक्यतो अशा वेळी देवाची पूजा किंवा पारायण करू नये. डोक्यावरून स्नान करून स्वच्छ होऊन आपण या पारायणाला नंतर सुरुवात करू शकतो आणि नंतरही प्रथम पहिल्या अध्यायापासूनच सुरुवात करावी. ब्रह्मचारित्र्य पाळावे. ब्रह्मचारित्र्य पाळणे हे महत्त्वाचे आहे. हेच आहेत गुरुपारायणाचे काही नियम. अपेक्षा करते तुम्हाला माझे गुरुपारायणाबद्दलचे नियम व अटी समजल्या असतील आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी तुमच्यासाठी अनेक व्हिडिओज घेऊन येईन. माझा दुसरा व्हिडिओही तुम्हाला खूप आवडेल अशी अपेक्षा करते. आणि आता मी तुमचा निरोप घेते. श्री स्वामी समर्थ.